क्वेश्चन नंबर फर्स्ट, युनिफाईड लँडिंग इंटरफेस, ज्याला आपण युनिफाईड लँडिंग इंटरफेस ULI असं म्हणतो. जसं UPI आहे तसंच एक नवीन तंत्रज्ञान घटक पुढील कोणामार्फत या देशात संपूर्ण पातळीवर चालवला जाणार आहे, म्हणजे तो राबवला जाणार आहे. आता याचं उत्तर तुम्ही डायरेक्टली कन्फ्युज न होता पण भारत सरकार किंवा भारतीय रिझर्व्ह बँक बोलला असेल तर ह्याचे चान्सेस आहेत, म्हणजे असं व्हायला पाहिजे. अर्थ मंत्रालयाकडे जाण्याच्या ऐवजी भारत सरकार हे मॅक्स करेक्ट राहू शकतं, पण एक्झॅक्ट आन्सर याचं करेक्ट RBI आहे. कारण ऑब्विसली ज्या अशा ऑनलाईन सिस्टमच्या पद्धतीचे घटक आहेत त्याच्यावर जास्त भर हा RBI कडून चालवल्या जाणाऱ्या घटकाबद्दलच आहे. डायनामिक रेफरन्स रेट ही एक कन्सेप्ट आहे जी आता न्यूज मध्ये आहे, म्हणून हा पॉइंट इथं मी घेतलेला आहे. डायनामिक रेफरन्स रेट हे शब्द तशीच टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. ही पद्धत सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. ते पुढे कोणत्या 2 देशांमध्ये व्यवस्था अंमलात आणली जाणार आहे. डायनामिक रेफरन्स रेट म्हणजे काय, तर 2 देशांमधील जी करन्सी आहेत तर त्या करन्सीच्या व्यवहाराबद्दल एकमेकांचा रेट आहे जो संतुलित ठेवणे, स्थिर ठेवणे आणि त्याचा व्यवहार पार पाडणे हा मूलभूत घटक आहे. जसं की आपण पाहतो अमेरिकेच्या डॉलर सोबत जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते, कारण ते स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, महाग पण आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या चलनाची व्हॅल्यू किंवा त्याचे इम्पॉर्टन्स हे आपल्याला विचारात घ्यावंच लागतो. मग ते जेवढं महाग आहे तेवढी आपल्याला किंमतही त्यामध्ये मोजावी लागतेच, ह्याचा फटका बसतो. म्हणून आपल्याला या बाबतीमध्ये डायनामिक रेफरन्स रेट बद्दल जर आपण करार केला तर त्याचा आपल्या व्यवहाराला फायदा होऊ शकतो, म्हणून भारत आणि रशिया यांनी करार केलेला आहे. इंडिया आणि रशिया त्यांच्या 2 व्यवहार म्हणजे 2 देशांमध्ये आता आपण पाहतोय ऑइल बद्दल खूप जास्त अग्रीमेंट होत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची कार्यभूमिका चालू आहे. त्यामुळे या संदर्भात रशियाने सकारात्मकता दर्शवलेली आहे. आपल्या व्यवहाराला आपण इथं त्या रेफरन्स रेटमध्ये कन्वर्ट करायला हरकत नाही. PM सूर्यघर मुफ्त आहे हा शब्द मुफ्त बिजली योजना म्हणजे या माध्यमातून आपण मुक्त पद्धतीने अशी मुफ्त बिजली योजना तयार करू शकतो. नावावरून लॉजिक लागतंय, सूर्यघर म्हणजेच आपण सौर प्रोजेक्ट म्हणू शकतोय. मुफ्त बिजली योजना, अगदी तुम्हाला तुमच्या घरी तुमची विद्युत तयार करता येईल या पद्धतीने काम करण्याच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते. लॉजिकली पण आन्सर आला असेल, चुकलं नसेल असं अपेक्षित आहे. कुठलं केलं आन्सर तुम्ही? फर्स्ट ऑप्शन अर्थ मंत्रालय, कोणी केलंय? नाही. उद्योग मंत्रालय नाहीये, मग करेक्ट आहे नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय, रिन्युएबल मिनिस्ट्री, सौर आहे. म्हणजे कधी कधी माहिती असलंच पाहिजे, वाचूनच गेलं पाहिजे, आपण वाचलंच पाहिजे असं नाही. काही गोष्टी आपण आपल्या पद्धतीने विचार करतो, उत्तरच पाहिजे तर शोधून घेता येत आहे. आता इथं मात्र ऑप्शन नसतो, इथं माहिती आहे किंवा नाही हाच असतो. मग जर आपण माहिती नसताना अटेम्प्ट केलंय तर मग आपण डायरेक्ट फेकलोय हाच अर्थ असतो. मग कधी कधी फेकलेलं पण लागू शकतं. केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी 2024 मध्ये कुटुंबांना लाभ देण्यासाठी 75,000 कोटी रुपयाचा PM सूर्यघर मुक्त योजना म्हणजे बिजली योजना याला मंजुरी दिलेली आहे. कोण कोण केलं? 1 लाख कुटुंब, फर्स्ट ऑप्शन. एक ओके, 1 कोटी कुटुंबांना, ओके, 2 कोटी, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बऱ्याच जणांचा आन्सर करेक्ट आहे. 1 कोटी कुटुंबांना आहे, कारण 1 लाख म्हणलं की आपले तालुक्या पातळीवरची लोकसंख्या कन्सिडर करण्यापुरतं होतं. त्यामुळे नंबर्स मध्ये 1 कोटी हे किमान टार्गेट ठेवण्या जागा आहे. आणि 2 कोटी 5 कोटी झेपत नाही, मग कधी कधी आपण लॉजिकली पण विचार करतो की ठीक आहे एवढं असू शकतं. PM सूर्यघर मुक्त बिजली योजना, याच योजनेबद्दल मी बाकीचे पाठ टाकलेत, कारण वरती प्रश्न आणि लेख मला सापडले सगळे सोलार एनर्जी प्रोजेक्ट बद्दल. मग मी सोलार एनर्जी प्रोजेक्ट बद्दलचे वरचे पॉईंट कव्हर केले, मग त्याच्या रिलेटेडच्या ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या ते त्याच्यात येऊन जावं म्हणून मी ही घेतलं. खाली आता सौर हे घर मुक्त बिजली योजना हा काही न्यूजपेपरला आलेला घटक नव्हता, पण न्यूजपेपरला होतं वरचे करार आणि सौर प्रकल्पाबद्दलचा घटक. मग त्याच्या रिलेटेडचे जे सगळे पॉईंट आहेत, मग आता एवढे सौर ऊर्जेबद्दल जेवढे काही योजना आहे सरकारच्या त्याच्या रिलेटेड आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मग मी पूर्ण फोकस PM सूर्यघर बिजली योजनेवर दिलेला आहे. आता इथं माहिती लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा शक्यतो असे मोठे वाक्य येतात तेव्हा शक्यता खूप कमी असते की त्याच्यात काही चुकीची इन्फॉर्मेशन टाकण्याची, पण असं नाही की सगळं बरोबरच असतं.
इकॉनॉमीमध्ये जेवढे डेव्हलपमेंटचे क्वेश्चन्स आहेत तिथं इथं काही नंबर्स मध्ये पण चेंज केलेलं असतं. असं HRD मध्ये पण अनेक वेळा होत असतं. पण असं चेंज करण्याचे चान्सेस 20-30% आहेत. जर तुम्हाला वाटलं की करेक्ट काय असेल आणि याच्यात काही चुका असतील का, ह्याचं जर करेक्ट काही इन्फॉर्मेशन नसेल तर जायला हरकत नाही. रिस्क अशी की ठीक आहे एवढं मोठं दिलं म्हणजे काही चुकीचं दिलं नसेल अशा पद्धतीने. शक्यतो असे मोठे जे ऑप्शन येतात ना तेव्हा शक्यतो हा ऑप्शन नसतोच, एकही नाही. म्हणजे 3च्या 3 रॉंग देतात हे इम्पॉसिबल आहे, कारण पेपर काढणाऱ्याला पण ताण असतो सगळे रॉंग देणं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट चुका करायला लावलं तर ते एखादा असं ऑप्शन चेंज करू शकतात आणि त्याचे चान्सेस 30% असतात. मग लॉजिकली काय जायचंय, सगळे बरोबर असतील या पद्धतीने. असं एक मी बॅकअप प्लॅन सांगतोय. जेव्हा आपल्याला वाटलं की नाही मला अटेम्प्टच करायचंय पण मला येत नाही, मग देन या पद्धतीने विचार करू शकता अटेम्प्ट करण्यासाठी. पण हे थिअरी नाही, हा अपवाद आहे. भरीव आर्थिक सबसिडी म्हणजे भरपूर सबसिडी द्या आणि इन्स्टॉलेशनची सुलभता सुनिश्चित करून द्या. म्हणजे हे सौर प्रकल्प जे इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल करून देणे, आर्थिक सबसिडी भरपूर देणे, सौर रूफटॉप प्रणालीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे एक केंद्रीय योजना आहे. म्हणजे या योजनेचं मेन थीम काय आहे तर एक तर सबसिडी द्या जे कोणी असं बसवतात त्यांना, आणि ते इन्स्टॉलेशन करून द्या जेणेकरून त्याला अधिक प्रोत्साहन मिळेल. 1 कोटी घरांना मोफत वीज उत्पादन. 1 कोटी घर, खाली प्रश्नाचं उत्तर काही वेळेस मिळून जातं लॉजिकली. 1 कोटी 1 कोटी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. ज्यांनी छतावरील सौर ऊर्जा युनिट्स बसवण्याचा निर्णय घेतलाय त्यांना हे म्हणजे टार्गेट 1 कोटीचं होतं. घरांना दरमहा 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीने वीज युनिटचं आपल्याला एक सहज घटक उपलब्धता करून देण्याचा उद्देश आहे. सो वरील सर्व करेक्ट आहेत. 5चा आन्सर 3. त्यानंतर क्वेश्चन 6. PM सूर्यघर मोफत बिजली योजनेच्या बद्दल वैशिष्ट्य काय काय आहेत. ऑब्जेक्टिव्ह मॉडेल सोलार विलेज तयार करायचा, म्हणजे असं विलेज तयार करायचं ज्यामध्ये मॅक्झिमम लोक सोलार प्रोजेक्टच्या द्वारे तिथं स्वावलंबी होतील एनर्जी बद्दल. प्रात्यक्षिक प्रकल्प म्हणून काम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात रूफटॉप सौर दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉडेल सोलार विलेज तयार करायचं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात काही असे विलेज तयार करा जे या सोलारच्या द्वारे सेल्फ रिलायन्स असतील, हा उद्देश आहे. दुसरं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बोललंय याचा अर्थ यांच्याकडे जबाबदारी द्यावीच लागेल. प्रोत्साहन म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायती यांच्या संबंधित क्षेत्रात छतावरील सौर प्रतिष्ठापना प्रोत्साहन करण्यासाठी प्रोत्साहन देणे. म्हणजेच पुन्हा गावामध्ये याला प्रोत्साहन दिलं जाईल. प्रत्येक जिल्हा वाईज सौर प्रकल्पाला प्राधान्य ठेवावा हा त्याचा मूलभूत हेतू आहे. असे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. वैशिष्ट्यामध्ये दोन्ही येतील, दोन्ही बरोबर आहेत. 6चा आन्सर 3. 7 इथं पुन्हा योजना ऊर्जेबद्दलच आहे पण थोडीशी डिफरंट. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेने, ज्याला सौभाग्य योजनाही म्हणतात, तिच्या अंमलबजावणीची 4 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत. म्हणजे 2020-21 ते आता 24 पर्यंत. म्हणजे या योजनेला 4 वर्ष पूर्ण झालेत. कोणती योजना आहे, सहज बिजली घर हर घर योजना. त्यानंतर 31 मार्च 21 पर्यंत लॉन्च झाल्यापासून म्हणजे 21 ते 24 4 वर्ष लॉन्च झाल्यापासून 2.82 कोटी कुटुंबाचं विद्युतीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे कुटुंबात इलेक्ट्रिसिटी या माध्यमातून सप्लाय झालेली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात, परीक्षेत येतं ओनली ग्रामीण, शहरी भागात देशातील सर्व घरांचं विद्युतीकरण निश्चित करण्यासाठी 2017 मध्ये हे सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे मेन प्लान 17चा होता, त्याला हे 21 मध्ये पुन्हा या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम होता. त्याला 4 वर्ष पूर्ण झालीत. तिन्ही घटक बरोबर आहेत. अचूक विधान शोधायला सांगितलंय, सर्व बरोबर आहेत. 7चा आन्सर ऑल करेक्ट आहेत. फॅक्ट आहे इथं मात्र इन्फॉर्मेशन लक्षात ठेवावी लागते. आणि आपण सोलार मध्ये बरंच वेगानं प्रगती करण्याच्या तयारीत आहोत, आघाडीवर जात आहोत. म्हणून इंडिया सोबत अग्रीमेंट करायला हरकत नाही असा विचार करून फ्रान्सनं लीड घेतली
आणि फ्रान्स आणि इंडिया दोन देशाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू झालेला आहे, जो आंतरराष्ट्रीय आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स ह्याची सुरुवात झाली आहे इंडिया आणि फ्रान्स या दोघांच्या माध्यमातून. म्हणजे या दोन देशांनी एकत्रितपणे याची खरी सुरुवात केलेली आहे. म्हणजे इनिशिएटिव्ह आयडिया ह्या दोन देशांनीच केलेली आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. भारत आणि फ्रान्सने अग्रीमेंट करून सुरुवात केलं होतं, त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात आलेलं आहे पुढे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स हे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वाढीला उपाययोजना, कृती, सातत्य, सहयोग देण्याचं व्यासपीठ आहे. म्हणजे जे कोणी जगात सोलारवर आधारित काही काम करत असतील तर त्याला हे ISA संस्था अधिकतम सहकार्य करेल. याचा मूळ उद्देश ऊर्जा प्रवेश सुलभ करणे, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे, सदस्य देशामध्ये ऊर्जा संक्रमण चालवणे हा आहे. म्हणजे याचा मूळ उद्देश पुन्हा इझियर, इको फ्रेंडली सोलार प्लांट करण्याचा मूलभूत हेतू आहे. ISA ची कल्पना भारत आणि फ्रान्सने सौर ऊर्जा सोल्युशनच्या उपाययोजनेद्वारे हवामान बदलाविरुद्ध प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न केलेले आहेत. हवामान बदल, क्लायमेट चेंज बद्दलचा हा पार्ट आहे. आज वर्ल्ड लेवलवरती कार्बन इमिशन वाढत चाललेत. त्याचं कारण, त्याचा परिणाम हवामान बदल, क्लायमेट चेंज होत चाललेत. म्हणून हे सगळं थांबवत झालं तर तुम्हाला ISA सारख्या गोष्टीच्या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे. इंडिया आणि फ्रान्स सौर ऊर्जेबाबत एक अलायन्स केलाय, ज्या माध्यमातून हे संयुक्त उपक्रम सुरू आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बरेच देशही याचा एक सहभागी घटक बनत आहेत. 8 वरील सर्व 4. चौथा आन्सर ऑप्शन करेक्ट आहे. अचूक शोधायला सांगितलेला आहे. 1906 देशांनी ISA फ्रेमवर्क करारावर सही केलेली आहे, ज्याला आर्टिकल्स ऑफ अग्रीमेंट म्हणतात. त्या आर्टिकल्स ऑफ अग्रीमेंट याच्यावर सही केली आहे ते 106 देश आहेत. सुरुवात कोणी केली? इंडिया, फ्रान्सने. आणि आता देश आहेत 106. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर इकॉनॉमिकल वेनं खूप महत्व आहे. 106 राष्ट्रांपैकी 86 राष्ट्रांनी फ्रेमवर्क करारावर सही केलेली आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे कराराचा भाग बनायची तयारी दर्शवली 106 देशांनी, पण रिअल मध्ये अग्रीमेंट साईन केलं 86 देशांनी. म्हणजे याचा एक पार्ट असतो असा की तुम्ही या संस्थेत येण्यास इच्छुक आहात, पण ते सहभागी देश झाले, आणि तुम्ही अग्रीमेंटवर सही करणे म्हणजे तिथले रिस्ट्रिक्शन मान्य करणे असा अर्थ असतो, आणि ते मान्य केलेले देश 86 आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचं सर्व देश ISA मध्ये सामील होण्यास पात्र आहेत. युनायटेड नेशन्सच्या प्रत्येक देशाला याच्यामध्ये सहभागी होण्याचा, याला काही इथं प्रॉब्लेम नाही. फक्त इथं काय की तुम्ही सहभागी होता तेव्हा काही कार्बन इमिशनच्या रिलेटेड कंट्रोल करणं तुमच्यावर मर्यादा येतात, बॅरियर येतात. त्याचं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून जर काही काम करत असाल तर ते ऑलवेज मान्य आहे. म्हणून युनायटेड नेशन्सचे सगळे देश ऑब्विसली याला पात्र असतील. तिन्ही करेक्ट आहेत वरील सर्व. लास्ट, ISA ची उद्दिष्ट काय आहेत? आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स प्रमाणे काम करते म्हणून मी इथं मॅक्झिमम फोकस ISA वरही केलेला आहे. ISA चा मूल उद्देश आहे किफायतशीर म्हणजे स्वस्त, परिवर्तनीय, बदल करा आता, सौर ऊर्जा उपाय विकसित आणि तैनात म्हणजे राबवणे, अंमलात आणणे याविषयी काम करते. थोडक्यात सोपी आणि सहज सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे हा इथला मूलभूत उद्देश आहे. सर्वात कमी विकसित देश, ज्याला आपण लिस्ट डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतो किंवा आपण त्याला अविकसित देश म्हणतो. डेव्हलपिंग कंट्रीज इंडिया विकसनशील आहे, पण लिस्ट म्हणजे अविकसित देश आहेत. आणि लहान बेट असतील, विकसनशील राज्य असतील म्हणजेच इथं डेव्हलपिंग कंट्री आहे. तर असं वर्गीकृत करून त्या देशामध्ये प्रभाव वितरित करण्यावर भर द्या, कारण या देशापैकी सर्वात विकसनशील जे आहेत डेव्हलपिंग कंट्री इंडिया सारखे, हे देश सध्या कार्बन इमिशन खूप जास्त करतायत. यांचं कार्बन इमिशनचं प्रमाण खूप वाढत चाललंय, इंडिया, चायना, ब्राझील, कारण हे उगवत्या अर्थव्यवस्था आहेत आणि यांचं प्रोडक्शन लेवल खूप हाय लेवल चाललेलं आहे. त्यामुळे यांच्याकडून कार्बन इमिशन वाढत जातोय. तर तुम्ही काय करा की या देशांना हे कार्बन इमिशन कंट्रोल करण्यावर भर देता येईल असं काही सोलार प्लांटच्या माध्यमातून फोकस्ड काम करण्यासाठी प्रयत्न करावा, हा उद्देश आहे. सदस्य देशांना कमी
कार्बन वाढीचा मार्ग विकसित करण्यावर भर द्यावा. म्हणजेच अल्टिमेटली आपोआप सोलार प्लांटला फोकस करणे, प्रायोरिटी देण्याचा मूलभूत उद्देश राहील. याच्यावर भर देण्याची ही योजना आहे. काय विचारलंय? उद्दिष्ट काय आहेत? दोन्ही उद्दिष्ट आहेत. करेक्ट ऑप्शन थर्ड आहे. म्हणजे या माध्यमातून आपल्याला खास फोकस होतो ते म्हणजे 3 गोष्टी. एक सोलार बद्दल सध्याची स्थिती कशी आहे आणि सौर रिलेटेड योजना कोणत्या आहेत 2 आणि तिसरा ISC चं काय चाललेलं आहे. हे 3 गोष्टीच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याचा कंटेंट आणि पेपर सोडवताना काही माहिती नसताना आपण कसा अंदाज बांधतोय, कसं पेपर अटेम्प्ट करतोय आणि त्यातून काय इनपुट एक्स्ट्रा प्रिपरेशन करतो, या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहणं हे या ठिकाणचा मूलभूत ऑब्जेक्टिव्ह आहे. तर याप्रमाणे आता इथून पुढे असंच नवीन नवीन गोष्टी येतील. नवीन नवीन आता जसं की आपण ह्या गोष्टी वाचलेल्याच असतात असं नाही आणि वाचणारच आहोत असंही नसतं. आपण काही गोष्टी पुस्तकीच बघत राहतो आणि मग बाकीच्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या नेटवर्कमध्ये घेता येईल याप्रमाणे आपण प्रिपरेशन करू शकतो. तर हे ज्यांच्याकडे कालचा पेपर नव्हता त्यांनी पण तो घ्या आणि सराव याप्रमाणेच आपण आपलं चालू ठेवूयात आहे. ठीक आहे, इथपर्यंत हा पेपर होता. पुढे आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात.